व्यवस्थित आहे ना? जय बाबा. थँक्यू. अहिंसा. जय बाबा. जय बाबा. दिलूजी जय बाबा. जय बाबा आंटी. जय बाबा. अच्छा, वेळ झाली आहे ना, सुरू करूया. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. प्रियतम मेहेर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हा तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दान अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हा तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा आणि हॅपी ख्रिसमस. पण नंतर मग विसरायला होतं, कारण बाबांचा ख्रिस्त काळातला तो वाढदिवस आहे, त्याचंही महत्व तितकंच आहे. गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर आपण ईश्वर वचन वाचत आहोत आणि त्यातलं चेतनेची उत्क्रांती हे महत्वाचं प्रकरण आपलं चालू आहे. आणि गेल्या वेळेला आपण किती नंबर पानावर होतो, कुणाला आठवतंय का पान? अच्छा, 221 सॉरी 221 नंबर पानावर आपण गेल्या वेळेला थांबलेलो होतो. तर आता आपण आज ते पान सुरू करण्याऐवजी त्या पानात आपण हे बघितलं गेल्या वेळेला की सहज समाधी अवस्था काय आहे, पूर्णावस्था काय आहे, बकाबिला काय आहे, बकाबिलामध्ये दुहेरी अनुभव कसा येतो, ह्या सगळं आपण गेल्या वेळेला बघितलं. आता बकाबिला कडून पूर्णत्व ह्याच्याकडे बाबा येत आहेत, पण त्यापूर्वी तिथे दोन जीवनमुक्त आणि सलीख या संदर्भाने दोन पुरवण्यांचे रेफरन्स होते, जे आपण पुढच्या वेळेला घेऊ ठरवलं होतं. आज आपण आपलं लेक्चरची वाचनाची सुरुवात त्या पुरवणीपासून सुरू करणार आहोत आणि पुरवणी नंबर 24 आणि 25 आहे. पुरवणी 24 आणि 25 पेज नंबर 352 आणि 353 वर आहे. तर ती पुरवणी आधी आपण घेऊ आणि मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू की ज्याच्यामध्ये आज पूर्णत्व म्हणजे काय, पूर्ण पुरुष म्हणजे काय, तुर्या अवस्था, दिव्य संधी स्थान त्याच्याबद्दल आहे, फनाफिलाबद्दल आहे, मुक्तीचे प्रकार आहे. तर हे सध्या सगळं महत्वाचंच चालू आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्याच समज, गैरसमज, कल्पना अशा असतात, त्या सगळ्या क्लिअर होतील. दुसरं आणखीन सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये बाबांचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आणि बाबांनी ज्यांना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, किंबहुना जसवाला आणि भाई सठ्ठांच्या फॅमिलीत सून म्हणून ज्यांचं अप्रुव्हल बाबांनी केलं होतं, त्या दमानिया मनी आंटी, आम्ही त्यांना मनी म्हणतो, त्यांचं नाव पण मनी आहे, त्या पण आपल्यामध्ये आहेत.
दिलू मम्मी है क्या वहाँ पर? आंटी है? जय बाबा। दिलू जी। जय बाबा। एक मिनट, मम्मी इधर मेरे साथ नहीं है, एक मिनट, मम्मी कोई अंदर बात है। नहीं। हाँ कोई आप ऐसा करना, जब वो आएगी ना तब थोड़ा हाँ वीडियो जी, ऑन करके वो जय बाबा करेगी सबको। हाँ मैं अभी ऑन करती हूँ आंटी, एक मिनट को। अच्छा जय अच्छा बाबा ठीक के है। ठीक है ठीक है। हाँ, एक मिनट, हाँ तर आंटी। हो गुरुवारी त्यांचं मम्मी अच्छा हा बनाना जय बाबा करो। जय मेरे बाबा। अ, जय जय बाबा बाबा आंटी जय जय। बाबा। मनी आंटी जय बाबा। जय बाबा जय मेरे बाबा। आप मनी आंटी नहीं दिख रहे दिलू जी, एक बार कैमरा थोड़ा। हाँ हाँ जय बाबा। इनको अगर प्रेयर कुछ बोलना है तो बताना। हाँ दिलू जी बोलेंगे क्या वो? क्या आंटी? प्रेयर कुछ बोलेंगे? अभी नहीं, તમે एंड में एंडिंग में बताना। प्रेयर, हाँ बोलेंगे, बोलेंगे प्रेयर। एंड अच्छा ठीक है। तो इंदू दीदी किसी को जरा दिया माफ होगा, करना आज। हाँ किसी को अपने दी होगी ना प्रेयर। ओके इंदू ओके। दीदी को दी। हाँ ठीक है, उनको बोलने दीजिए। हाँ ठीक है, ठीक है। कोई बात नहीं। या तो फिर आरती डबल बुलाएंगे। मैं अहिंसा भी बोलेगी और आंटी भी आरती बोलेगी। अब हमें आरती बुझावे नार, बुझावे जो ना। उनको ठीक लगे वो। हाँ मम्मी बोलते बोलेंगे बुझावे हाँ तो नार करके। हाँ 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 बुझावे नार बोलेंगे। थैंक यू। तो फिर इंदू दीदी आप अपना प्रेयर बोलना हाँ और ठीक। आंटी आरती बोलेगी और अहिंसा भी आरती बोलेगी। आंटी बुझावे नारे जल्लत नहीं बोलेगी। जय बाबा एंड में 7 बजे जय करेंगे। बाबा। जय जय बाबा। जय बाबा। आप लोगों ने कई बार इनको मेहराबाद में देखा भी होगा, जो एरज काका के रिलेशन में है, भाई सच्चा फैमिली के रिलेशन, दमानिया करके है। इनके सुपुत्र नगर में ही रहते हैं और एक थाना में रहते हैं। और कैसा कोई इंसिडेंटली इनके बेटे के साथ मुलाकात मार्केट में हुई, यहाँ घर के पास में ही। और आंटी अभी आए हैं तो आए थे घर पर। और अभी गुरुवार को बॉम्बे के इसमें भी इनका हुआ था, तो फेसबुक में अवेलेबल है। लेकिन उनका पूरा रिकॉर्डिंग करके अगर वो संभव है, जैसा कि मेहर द नेस्ट ऑफ लव में, तो वैसा करने की कोशिश करेंगे। कमिंग बैक टू आवर लेक्चर। ओके दिलू जी, थैंक यू। जय बाबा। जी जी जी। इनका नाम मणि दमानिया, उनको दमानिया करके नाम है उनका। तो जो अकबर प्रेस में वो गए थे और बाबा के दर्शन के लिए बाबा ने उनको महराजहाट बुलाया था। बाबा के लिखे हुए लेटर भी उनके पास है। तो हम अभी हमारी सप्लीमेंट्री शुरू करते हैं। क्या है ना, अभी ऐसा कोई मौका है तो वो नहीं छूटना चाहिए मिलने का सबका। इसके लिए 23 और 24 तो 23 नंबर का जो है, पिछले बार हमने इसका सप्लीमेंट्री देख लिया था कि जो 5 गणितीय या अलजेब्रा का इक्वेशन जैसा व्याख्या बाबा ने दिया था। आज हम 24 नंबर और 25 नंबर देखेंगे। अभी 24 क्या है, सब लोग बोलते हैं इसको मुक्ति मिलने दो, मोक्ष मिलने दो, इसको जल्दी पुनर्जन्म मिलने दो, क्या क्या बोलते हैं वो। अननोइंगली अज्ञानता में लोग बोलते रहते हैं। वास्तव क्या है, मुक्ति क्या है, मोक्ष क्या है, दोनों में एक ही है कि दोनों में कुछ अंतर है तो वो क्या फर्क है। जैसे कि हमें बचपन में ये बहुत होता था, मुक्ति और मोक्ष हम लोग अलग समझते थे। मुक्ति मतलब केवल मुक्त हो गया, उसको गॉड रियलाइजेशन नहीं मिला, मतलब कॉन्शियसली उसको मैं ईश्वर हूँ ये अवस्था प्राप्त नहीं की। और मोक्ष मतलब वो अवस्था उसने प्राप्त की। ठोक ठोक ये हमारा बचपन का एकदम पक्का हो गया, यही ठोक है। अब इसमें बाबा ने जो दिया है कि मुक्ति किस प्रकार की होती है, उसके 4 प्रकार आपके सामने यहाँ प्रेजेंटेशन में भी दिया है। संक्षेप में जो चार्ट किताब में दिया है वही, इसके लिए वापस से उसका अलग कोई पॉइंट निकाला नहीं और एकदम सीधे साधे शब्दों में क्लियर है। मतलब बिल्कुल उसमें कोई
गुंजाइश नहीं, कोई डाउट की नहीं समझ में आया ऐसा कुछ नहीं, और फिर भी कुछ डाउट्स आता है, समझ में नहीं आता है, तो बिल्कुल बेझिझक पूछना प्लीज, क्योंकि क्या है ये विषय महत्वपूर्ण है। शायद हो सकता है कि आप उनके सवाल के कारण और के मन की भी शंका पूरी हो, या हमें भी मैटर पूरा क्लियर हो। और गांगड़े सर उपस्थित है ऐसा मैं समझती हूँ होंगे, तो उनकी भी हम सहायता ले लेंगे। आगे चलते हैं। जय बाबा। 24 नंबर की सप्लीमेंट्री है मुक्ति चतुष्ट अथवा मोक्ष। अब ये मराठी में कुछ कुछ उस समय के स्टैंडर्ड बहुत हाई समझे जाने वाले शब्द है, लेकिन उससे गड़बड़ा जाने की जरूरत नहीं है। चतुष्ट, चतुष्ट इसका अर्थ केवल 4 प्रकार, इससे अधिक अर्थ नहीं है, मतलब 4 प्रकार के मोक्ष अथवा मुक्ति। यहाँ तो मुक्ति और मोक्ष दोनों एक अर्थ से इन्होंने यूज भी किया है, और ऐसा इसमें किताब में लिखा भी है, क्योंकि इंग्लिश में उसका देखेंगे तो क्या शब्द यूज किया है मैंने देखा नहीं, उसका गांगड़े सर बता सकते हैं। मुक्ति चतुष्ट मतलब मुक्ति के 4 प्रकार अथवा मोक्ष। काही सुपरिचित शब्द विविध प्रकारच्या पूर्णतेचे वर्णन करण्यासाठी येथे दिलेले आहेत। हेतू हा की साधकाला ईश्वर साक्षात्कार विषयीच्या चौकटीत त्यांना उपयोजिता यावे म्हणजे उपयोग करता यावा, की जे कॉमनली सहज माणूस असंच बोलून जातो, त्याला मुक्ती दे, त्याला मोक्ष दे, किंवा त्याला मुक्ती, तर त्याचा कॉमनली यूज आहे असे जे शब्द आहेत त्याविषयी इथे थोडी माहिती दिली आहे, की जेणेकरून त्याचा योग्य उपयोग करता यावा। या पूर्णतेच्या प्रकारांचे वर्णन करताना महत्वाचा शब्द कीवर्ड मुक्ती, ज्याचा अर्थ होतो मोक्ष, या 4 प्रकारच्या मोक्षांचे वर्णन करण्यासाठी वापरला आहे। आता यानी इथे मुक्ती आणि मोक्ष दोन्ही एकाच अर्थाने लेखकाने इथे वापरलेला आहे। इंग्लिशचा कॉपी गांगडे सर आहेत का? गांगडे सर जे होतय आहे। सर थोडा 24 नंबरच्या सप्लिमेंट मध्ये मुक्ती आणि मोक्ष याला वेगळा शब्द वापरलाय का? तोच नाही, करेक्ट इंग्लिश मध्ये ऑर्डिनरी मुक्तीला ऑर्डिनरी मोक्षच म्हटलेलं आहे। आता इथे जेव्हा म्हटलेलं आहे की मुक्ती ज्याचा अर्थ मोक्ष, त्याला काय म्हटलंय इंग्लिश मध्ये? तुम्ही बघून सावकाशीने सांगितलं तरी चालेल। त्याच्यामध्ये त्यांनी जे 4 टाइपच्या मुक्ती दिलेल्या आहे, ऑर्डिनरी मुक्ती, विदेह मुक्ती, जीवन मुक्ती, ते तर आपण बघू आता। हा, तर ते पहिली जी ऑर्डिनरी मुक्ती आहे त्यांनी ब्रॅकेट मध्ये ऑर्डिनरी मोक्ष असंच दिलेलं आहे। अच्छा, म्हणजे ह्यांनी जे शब्द तिथे वापरलेत इंग्लिश मध्ये तेच वापरले तिथे। करेक्ट। ठीक आहे थँक्यू सर। जय बाबा। तर 4 प्रकारच्या मुक्ती आहे किंवा मोक्ष इथे त्यांनी म्हटले, आणि त्यांचा वापर कसा होतो, काय प्रकार आहे ते इथे बघूया। पुढील तक्त्यात आत्म्याच्या सर्व प्रकारच्या मुक्ती या 7व्या भूमिकेशी संबंधित आहे। इथे सगळ्या शंकांचं निरसन होतं। स्पष्ट ह्या शब्दात म्हटलेलं आहे की ह्या 4ही प्रकारच्या मुक्ती या 7व्या भूमिकेशी संबंधित आहे, आणि 7वी भूमिका म्हणजेच ईश्वर साक्षात्कार, म्हणजेच मोक्ष, म्हणजेच गॉड रिअलायझेशन। म्हणजे ह्याच्याबद्दल आता काही शंका नाही की ह्या 4ही कशा, म्हणजे 4 प्रकारचं गॉड रिअलायझेशन कुठलं असू शकतं, किंवा खरं तर गॉड रिअलायझेशन एकच हवं, ईश्वर एकच आहे, मी ईश्वर आहे ही अवस्था अनुभवणं। पण जसं आपण गेल्या वेळेला बघितलं की जी 7व्या भूमिकेमध्ये पुन्हा 2 अवस्था आहेत। पहिली आहे फना, दुसरी आहे फनाफिला। आणि फनाफिला हे उद्दिष्ट असतं म्हणजे गॉड रिअलायझेशन, पण फनामध्ये निर्वात पोकळी असते, तिथे चेतना नसते। आणि हेच आता या 4 प्रकारच्या मुक्तींमध्ये आपण पुढे हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे की जे कॉन्शियसली मी ईश्वर आहे अवस्था प्राप्त करणं म्हणजे गॉड रिअलायझेशन। पण त्याशिवायही काही ते होण्याआधी पहिल्या अवस्थेतच जर कुणाचा मृत्यू झाला, किंवा 6वी भूमिकेतच जर साधकाचा मृत्यू झाला, तर आपोआप त्याला 7व्यात मिळतं, म्हणजे आपोआप तो मुक्त असतो, त्याला पुनर्जन्म नसतो,
म्हणजे आपोआपच त्याला मुक्ती मिळते, ती सामान्य मुक्ती. ते आता आपण पुढे बघणार आहोत. तर 4 कोणत्या प्रकार? एक सामान्य मुक्ती किंवा सामान्य मोक्ष, दुसरं विदेह मुक्ती, तिसरं जीवन मुक्त आणि 4 परम मुक्त. आता पहिली सामान्य मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे काय? साधारण मुक्ती किंवा ज्याला नजत मुक्ती म्हणतात. असाधारण ईश्वर भीती बाळगणारे सत्यप्रेमी चांगल्या आत्म्यांना केवळ मृत्यूनंतरच प्राप्त होते व ही आत्म्याने शरीर सोडल्यानंतर 3 ते 5 दिवसांनंतर मिळते. असे असाधारण लोक की ज्यांनी ईश्वर प्राप्तीसाठी काही कार्य केले, ईश्वरासाठी काही कार्य केले, जे सत्यप्रेमी आहेत किंवा ईश्वरावर प्रेम करणारे आहेत, इथं भीती बाळगणारे सुद्धा म्हटले, म्हणजेच जे सत्याच्या मार्गाने चालणारे आहेत, जसं आचरण त्यांचं असं शुद्ध आचरण, विशुद्ध आचरण आहे, अशा आत्म्यांना कॉन्शियसली देह असताना, चेतना असताना त्यांना मी ईश्वर आहे ही अवस्था प्राप्त होत नाही, परंतु शरीर सोडल्यानंतर, पहा हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, ज्याला आपण मोक्ष किंवा गॉड रिअलायझेशन, ईश्वर साक्षात्कार म्हणतो, तो देहात असताना होतो आणि कॉन्शियसली होतो, चेतना असताना होतो. पण असाही आत्मसाक्षात्कार असू शकतो की जो देह सोडल्यानंतर चेतना नसताना अनकॉन्शियसली जो अनुभवलेला आहे, ती म्हणजे सामान्य मुक्ती. म्हणजे तिथे काय होतं, हा जो जन्म मरणाचा फेरा आहे त्याच्यातून मुक्त होतो, तो मोकळा होतो, परत त्या बंधनात त्याला अडकायचं नाही, म्हणूनच त्याला मुक्ती नाव आहे. आणि गंमत इथे अशी आहे की तो शरीरात असताना त्याला ती मिळत नाही, शरीर सोडल्यानंतर 3 ते 5 दिवसानंतर 3 ते 5 दिवसानंतर ही मुक्ती त्या आत्म्याला मिळते. आता ह्या कॅटेगरीमध्ये जेव्हा आपण बघितलं होतं 6वी भूमिका, त्यात आपण हे बघितलं होतं की 6व्या भूमिकेत जे ईश्वर सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय जातात ते लगेच ईश्वर साक्षात्कारची इच्छा बाळगत नाही किंवा 6व्या भूमिकेत ईश्वर साक्षात्कार मिळावा असं त्यांना वाटत नाही, कारण त्यांना माहित असतं की देह सोडल्यानंतर मला तो मिळणारच आहे आपोआपच. किंवा 6व्या भूमिकेत ज्यांचा मृत्यू होतो त्यांना आपोआप मुक्ती मिळते, हे आपण वाचलं होतं. ती ह्या प्रकारची सामान्य मुक्ती की देह सोडल्यानंतर आपोआप ते मुक्त होतात, त्यांना पुन्हा जन्म मरणाचं चक्कर नाही. थोडक्यात मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या बंधनातून, फेऱ्यातून जे मुक्त होतात, मोकळे होतात, त्यांना पुढे जन्म नाही, अशांची ही सामान्य मुक्ती आहे. आता ईश्वर साक्षात्कार म्हणजे काय? ती चेतना असते, कॉन्शियसनेस, भान असतं की मी ईश्वर आहे ह्या अवस्थेत. आपण त्यात बका अवस्था बघितली की त्या अवस्थेत स्थित करणं, स्वतःला प्रतिष्ठापित करणं, तो प्रकार इथे होत नाही. त्याला इथे काय मिळतं? इथे अनंत आनंद मिळतो. पण ईश्वराचे जे त्रिगुण आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, हे त्याला इथे मिळत नाही. फक्त तो अनंत आनंद अवस्थेमध्ये राहतो तो आत्मा, म्हणजेच ईश्वरात विलीन होतो, पण तो अनंत आनंद अवस्थेचाच फक्त अनुभव घेतो. पुढे ते आलेलं आहे. ही आत्म्याने शरीर सोडला, ज्या अर्थी ही मुक्ती शरीर नसताना प्राप्त होते. व्यक्तिगत आत्मा केवळ आनंदाचा उपभोग घेतो. ज्या अर्थी शरीर नाही म्हणजे शक्ती आणि ज्ञानचं तिथे हे नाही, असं ऑटोमॅटिकली आहे. बाबा म्हणतात की केवळ तिथे तो आत्मा आनंदाचा उपभोग घेतो, आणि जरी शक्ती व ज्ञान तेथे असले तरी असा मुक्त आत्मा त्यांचा अनुभव घेऊ शकत नाही. इट इज देअर ऑलवेज, आणि तो ईश्वर अवस्थेला जाणार म्हणजे तो आहे, पण त्याचं त्याला भान नाही, त्याचा तो अनुभव घेऊ शकत नाही, उपयोग तर नाहीच करू शकत, पण केवळ अनंत आनंदाचा तो उपभोग घेतो. म्हणजे तो आत्मा ती आनंदाची अवस्था अनुभवतो. असा मोक्ष प्राप्त आत्मा केवळ
ईश्वर ऐक्य आनंदाविषयी सचेत असतो व त्याच्या करता सृष्टीचे अस्तित्व राहत नाही व त्यामुळे जन्म मृत्यूच्या सततच्या फेऱ्यांचा अखेर होतो. हे जे जन्म मृत्यूचे सारखे फेरे आहेत, रहाड गाडगा आहे, चक्र आहे, घाण्याचा बैल बाबांनी त्याला म्हटलेला आहे, त्याच्यासाठी ते संपत केवढी मोठी गोष्ट आहे. तो ईश्वराशी माझं ऐक्य झालंय, हा जो आनंद आहे, ईश्वर ऐक्य आनंद, ईश्वराशी ऐक्य झाल्याचा आनंद, त्या आनंदाविषयी तो कॉन्शियस असतो, सचेत असतो, भान असतं आणि त्या आनंदात तो असतो, अत्यंत आनंदात, अमर्याद आनंदाचा अनुभव तो घेतो आणि त्याच्यासाठी सृष्टी ही अस्तित्वात राहत नाही, कारण सृष्टी भासमय आहे आणि आता तो ईश्वराशी एकरूप झालेला आहे आणि तो जन्म मरणाचा त्याचा फेरा संपला म्हणजे त्याच्यासाठी सृष्टीचं महत्व नाही, कारण सृष्टीचं अस्तित्व कशासाठी आहे, त्या जन्म मरणाच्या फेऱ्यांमधून संस्कारांचा अनुभव घेऊन ईश्वराशी एक होण्यासाठी आहे. इथं तर आता ईश्वराशी एक झाला म्हणून त्याच्यासाठी सृष्टीचं अस्तित्व संपतं. निर्विकल्प समाधी ही साधारण मुक्ती अथवा मोक्ष समजता कामा नये. आता निर्विकल्प समाधी म्हणजेच गॉड रिअलायझेशन, जो सामान्य भाषेत आपण ईश्वर साक्षात्कार म्हणतो, जो देहात असतानाच फक्त होतो, जो कॉन्शियसली त्याला समजतं की मी ईश्वर आहे, याची त्याला चेतना असते. आणि काही जण अशी चेतना झाल्याबरोबर त्यांचं शरीर सुटतं, काहींचं 3 ते 4 दिवसात किंवा काही दिवसांमध्ये, 15 दिवसांमध्ये, महिन्यामध्ये, काहींचं काही महिन्यात लगेच शरीर सुटतं. त्याचं कारण म्हणजे त्या शरीराचं काम जे आहे साक्षात्काराचं ते झालेलं असतं, त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. म्हणून बाबा म्हणतात सामान्य मुक्ती आणि निर्विकल्प समाधी दोन्ही एक अजिबात नाही. निर्विकल्प समाधी शरीरात असताना मिळते, सामान्य मुक्ती शरीर सोडल्यानंतर मिळते. हा महत्वाचा फरक. मी म्हणून मुद्दाम मेसेज टाकला होता की आजचा अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्याचे विषयी सगळ्यांना थोडं शंका, काही ना काही मनात चलबिचल असते, वाचतानाही ती होऊ शकते. आत्मा जर अजूनही आणखीन तुमच्या बाबा मित्र परिवारातलं कुणी जॉईन झालं नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकून, त्यासाठी तुम्ही मीटिंग सोडायची गरज नाही, व्हॉट्सअपवर मेसेज हे ऐकता ऐकता टाकता येतो की बॉ जॉईन कर. बाकी मग तो बाबा प्रेमी आहे त्याचं नशीब. निर्विकल्प समाधी ही साधारण मुक्ती अथवा मोक्ष असं समजता कामा नये. आत्मा जर मुक्ती अवस्थेप्रत पोहोचायचा असेल तर तो भौतिक शरीराच्या मृत्यूनंतरच असे करतो व हे केवळ मृत्यूनंतरच घडते. कोणतं? सामान्य मुक्ती. हे प्रत्येकाचं बाबा सांगतात, प्रत्येक आपलं नशीब घेऊन आलेलं आहे की कुणाला मुक्ती मिळणार, कुणाला मोक्ष मिळणार, कुणाला गॉड रिअलायझेशन मिळणार, कुणाला सद्गुरु पद मिळणार, कोण मजहूब होणार, हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. क्वचित त्यात थोडाफार बदल होऊ शकतो सद्गुरु आणि अवताराच्या कृपेने. तर त्यांनी त्याच्या ज्याच्या कोणाच्या नशिबात हे अशा प्रकारची मुक्ती असेल तर केवळ मृत्यूनंतर, त्याचं शरीर सोडल्यानंतरच त्याला साधारण मुक्ती मिळते, शरीरात असताना ती मिळत नाही. याप्रमाणे एका बाजूने साधारण मुक्ती व दुसऱ्या बाजूने निर्विकल्प समाधी यात महत्वाची भिन्नता आहे. ह्या दोन्हीमध्ये महत्वाचा, अत्यंत महत्वाचा फरक आहे. साधारण मुक्ती आणि ईश्वर साक्षात्कार, ज्याला आम्ही तरी त्याला मोक्ष म्हणतो की गॉड रिअलायझेशन. त्याला मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती, ती साधारण गोष्ट आहे, मृत्यूनंतर होते. पण जी देहात असताना मुक्ती मिळते तो म्हणजे मोक्ष. पण इथे दोन्ही एका अर्थाने वापरले तर आपण सध्या तसंच वापरूया, त्याला आपण ईश्वर साक्षात्कार म्हणू, गॉड रिअलायझेशन म्हणू. कारण ह्या दोन्हीत फरक काय आहे? साधारण मुक्ती आणि ईश्वर साक्षात्कार किंवा निर्विकल्प समाधी ह्याच्यामध्ये फरक काय आहे? दुसरीचा अनुभव शरीर राखले असताना मिळतो. या प्रकारे आत्मा विदेह मुक्त होतो. दुसरं म्हणजे मोक्ष किंवा गॉड रिअलायझेशन.
ईश्वर साक्षात्कार कधी मिळतो? शरीरात असताना मिळतो. आणि शरीरात असताना ईश्वर साक्षात्कार मिळून मोक्ष मिळाला किंवा मुक्ती मिळाली म्हणजे तो विदेह मुक्त झाला. त्याला विदेह मुक्त म्हणजे इथेच आता दोन प्रकार कळले. सामान्य मुक्ती म्हणजे जी मृत्यूनंतर मिळते, विदेह मुक्ती म्हणजे जी शरीरात असताना जिवंतपणी ईश्वर साक्षात्कार मिळतो तो म्हणजे विदेह मुक्त. हे ठोक महत्वाचे दोन मुख्य प्रकार कळले तर बाकी सगळं आपोआप कळेल. आता पुढे बाबा सांगतात विदेह मुक्त यालाच म्हणतात ब्रह्मीभूत किंवा मजूबे कामिल सुफिझम मध्ये. विदेह मुक्त म्हणजे काय ते बाबांनी सांगितलं. आता हे सामान्य मुक्ती समजून घेताना आपण विदेह मुक्त काय हे समजून घेतलेलंच आहे. काही ईश्वर साक्षात्कारिक आत्मे ज्यांना विदेह मुक्त म्हटले आहे 3 किंवा 4 दिवस ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर शरीर राखून ठेवतात. त्यांची चेतना त्यांच्या स्वतःच्या यथार्थ स्वमध्ये पूर्णपणे निमग्न असते व म्हणून त्यांना स्वतःच्या शरीराची किंवा सृष्टीची चेतना नसते. ते सतत ईश्वराच्या अपरिमित आनंद शक्ती ज्ञानाचा त्यांच्या स्वतःच्या स्वचा अनुभव घेतात, परंतु ते सृष्टीत त्याचा उपयोग करू शकत नाही. म्हणजे ईश्वराचे जे त्रिगुणात्मक पैलू आहेत अमर्याद शक्ती ज्ञान आणि आनंद त्या तिन्हीचा ते उपभोग घेतात म्हणजे आनंद घेतात, पण सृष्टीसाठी त्याचा ते उपयोग करू शकत नाही कारण त्यांना त्याच्यासाठी ते कर्तव्य नसतं. दुसरं म्हणजे तशी चेतना त्यांना सृष्टीची नसते, स्वतःची नसते. म्हणून इथे जे महत्वाचा एक दिले की विदेहमुक्त कोण आहे की ज्यांना ईश्वर साक्षात्कार देहात असताना मिळतो. ईश्वर साक्षात्कारानंतर काही दिवस थोडे काळ ते आपलं शरीर राखून ठेवतात, पण त्यावेळेस त्यांना स्वतःच्या शरीराची या सृष्टीची कसलेही भान नसतं, चेतना नसते, कॉन्शियसनेस नसतो. तो कसला असतो? जो यथार्थ वास्तव मी आहे, स्व आहे म्हणजे ईश्वर आहे. केवळ ईश्वरामध्ये ते निमग्न असतात, मग्न असतात. त्यांना केवळ ईश्वराचं भान असतं. त्यांना ह्या सृष्टीची शरीराची चेतना नसते आणि जे ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत त्यांचा ते उपभोग घेतात पण उपयोग करू शकत नाही. उपयोग का नाही करू शकत? कारण त्यांना सृष्टीचं भान नाही. त्यांना स्वतःचं सृष्टीचं भान असेल तर ते सृष्टीसाठी त्याचा उपयोग करू शकतील. सिंपल. म्हणजे सामान्य मुक्ती ही मृत्यूनंतर मिळते, विदेह मुक्ती शरीरात असताना मिळते. ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूंचा इथे उपयोग केला जातो. सामान्य मुक्तीमध्ये फक्त अनंत आनंदाचा उपभोग घेतला जातो. सॉरी, इथे मी उपभोग शब्द हवा. उपभोग म्हणजे वापर करणं आणि उपयोग म्हणजे त्याच्यासाठी दुसऱ्यांच्यासाठी त्याचा उपयोग करणं. तथापि पृथ्वीवरील त्यांची उपस्थिती थोडे दिवस तेथे जे राहतात ईश्वराच्या अपरिमित शक्ती ज्ञान व आनंद यांचे प्रसृत करणारे केंद्र असते. जिथे ते राहतील त्यांनी जरी जाणीवपूर्वक कॉन्शियसली स्वतःच्या त्रिगुणांचा सृष्टीसाठी उपयोग केला नाही तरी पण जिथे ते असतील तिथून अनंत शक्ती ज्ञान आणि आनंद प्रसृत होत राहतं, प्रसारित होत राहतं ऑटोमॅटिक. कारण ते त्याचं केंद्र असतं. त्यांच्यामध्ये ते अनंत शक्ती ज्ञान आणि आनंद भरलेलं असतं. आता जसं पाणी आहे तर पाण्याचा झरा आहे तर तुषार आजूबाजूला उडणारच, बरोबर ना. एखादा धबधबा आहे पाण्याचा तर आपोआप ते पाणी उडणार, एवढा स्रोत आहे धबधबा पाण्याचा तर त्याचे जे तुषार आहेत थेंब इकडे तिकडे उडणार. त्याप्रमाणे ही व्यक्ती ज्याला विदेह मुक्ती मिळाली आहे तो अनंत शक्ती ज्ञान आनंदाचं भांडार असल्यामुळे तिथून ते सगळीकडे प्रसारित होत राहतं ऑटोमॅटिक. ईश्वराच्या अपरिमित शक्ती ज्ञान आनंद यांचे प्रसृत करणारे केंद्र असते व जे त्यांच्याकडे जातात त्यांची सेवा व पूजा करतात त्यांचा भरपूर फायदा होतो.
त्यांना त्या व्यक्तीला ज्याला विदेह मुक्ती मिळाली, म्हणजे शरीरात असताना साक्षात्कार झाला ईश्वराचा, परंतु अजून देह टिकून आहे काही दिवस, त्यावेळेला त्यांना स्वतःच्या देहाचं भान नसतं. परंतु त्यांची जे सेवा करतात, त्यांची जे निस्वार्थ भावनेने पूजा करतात, त्यांना आपोआप त्याच्याकडून भरपूर फायदा होतो. इतर त्यांच्या प्रारब्धाच्या गतिमानतेप्रमाणे वर्षानुवर्षे राखून ठेवतात. विदेह मुक्त ब्रह्मीभूत किंवा सुफींचे मजुबे कामिल होय. विदेह मुक्त म्हणजेच ब्रह्मीभूत, किंवा ज्याला आपण मजूब म्हणतो, किंवा मजुबे कामिल असं म्हटलेलं आहे इथे. कामिल का? आपण मागच्या आता ते पुढच्या आज बघणार आहोत. कामिल म्हणजे पूर्ण झालेला आहे, त्याचा उद्दिष्ट काय आहे? ईश्वर साक्षात्कार. ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्णत्वाला गेलेला आहे, म्हणून मजूब. पण मजूब का? कारण त्याला भान नाही, म्हणून तो मजूब म्हणजेच ब्रह्मीभूत आपण म्हणतो, मजूब म्हणतो, म्हणजेच विदेह मुक्त. व तो ईश्वराच्या त्रिगुण प्रकृतीचा सच्चित आनंदाचा आपोआपच अनुभव घेतो. हा झाला विदेह मुक्त. म्हणजे काय? तिथे त्रिगुणाचा अनुभव घेतो परंतु उपयोग करत नाही. ईश्वर साक्षात्कार होतो परंतु स्वतःच सृष्टीचं भान नाही, म्हणून सृष्टीसाठी उपयोग होत नाही. जी त्याची दैवी मानवी चेतना असते ती आता पूर्ण होऊन दैवी चेतना झालेली आहे. म्हणजे 7व्या भूमिकेची दुसरी अवस्था म्हणजेच फनाफिल्ला त्याने प्राप्त केलेली आहे. पण इथे त्याला फनाफिल्ला म्हणू शकत नाही, कारण अजून त्याला स्वतःचं भान आणि सृष्टीचं भान नाही, म्हणून फक्त इथे त्याला आपण मजूब म्हणतो. ही 7व्या भूमिकेतली दुसरी अवस्था म्हणजेच विदेह मुक्ती. आता तिसऱ्या प्रकारची मुक्त म्हणजे जीवन मुक्त. म्हणजे कोणते आपण बघू. जीवन मुक्त आजाद एक मुतलक तुरिया अवस्थेत फना मा अल बका सर्व आनंद, सर्व शक्ती व सर्व ज्ञानाचा उपभोग घेतो व त्याची चेतना मी ईश्वर आहे या अवस्थेची व तिन्ही भुवनांची देखील स्थूल, सूक्ष्म व मन असते, परंतु कर्तव्याशिवाय असल्यामुळे तो इतरांच्या साठी आनंद, ज्ञान व शक्तीचा उपयोग करत नाही. म्हणजे ही अवस्था कोणती आहे? ईश्वर साक्षात्कार मिळालाय, त्याला संपूर्ण सृष्टीचं भान आहे, स्वतःचं भान आहे, सृष्टीचं भान आहे, तिन्ही लोकांचा तो स्वामी आहे. स्थूल, सूक्ष्म आणि मन म्हणजे तिन्ही भुवनांचं सुद्धा त्याला जाणीव आहे, पण त्याला काही कर्तव्य नाहीये. या सृष्टी प्रत त्याच्यासाठी कुठलंही कर्तव्य नाही, कुठली त्याला ड्युटी नाही दिलेली. ईश्वर साक्षात्कार पूर्ण मिळाला, त्रिगुणांचा तो पूर्ण अनुभव घेतो, उपभोग घेतो, परंतु त्याच्यासाठी कुठलीही ड्युटी नाहीये. हे जे असतात 56 गॉड रिअलाइज सोल्स, त्यांच्यापैकी हे की जर दुसरी कुठली जागा खाली झाली तर तिथे त्यांना परफेक्ट मास्टर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल. पण हे सगळं पुन्हा ठरलेलं असतं की कोण 56 पैकी राहणार, 5 पैकी कोण असणार, कोणाला सामान्य मुक्ती, कुणाला विदेह मुक्ती, कुणाला हे जीवन मुक्त झाले. आता जीवनातून ते मुक्त झालेले आहे. त्यांचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ईश्वर साक्षात्कार भान असताना कॉन्शियसली सचेतनतः त्यांनी ते अनुभव घेतला की मी ईश्वर आहे. ही जी अवस्था आहे ती तुरिया अवस्था म्हणजे काय? दिव्य संधिस्थान. संधिस्थान आहे म्हणजे मी ईश्वर आहे ही अवस्था पण आहे, आणि त्याच वेळेला ही जी भ्रामक सृष्टी आहे तिचं भान सुद्धा आहे. हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे ती अवस्था कशी झाली? फनाफिला प्लस बकाबिला, दोन्हीच संधी झालेली आहे. म्हणजे हे पूर्णत्व आहे, ज्याला बाबा म्हणतात की ही पूर्ण अवस्था. फनाफिला हे जरी उद्दिष्ट असलं, गॉड रिअलायझेशन हे जरी उद्दिष्ट असलं तरी ते पूर्णत्व नाही. पण तुरिया अवस्थेत जीवन मुक्तला काय होतं? तो उद्दिष्ट पण पार करतो आणि पूर्णत्व पण मिळवतो.
म्हणजे बकाबिला झालेलं आहे, फनाफिला पण झाले, बकाबिला पण झाले. ही जी तुरिया अवस्था आहे जिथं त्याला मी ईश्वर आहे याचंही भान आहे आणि या सृष्टीत काय चाललंय तेही त्याला, सगळ्या तिन्ही भुवनांमध्ये काय चाललंय, स्थूल भुवन, सूक्ष्म भुवन, मनोभुवन, कोणत्या भूमिकेत काय, तो सगळं बघतो. पण एक साक्षी भाव सारखं तो बघतो, तो त्यात कशातही लिप्त नाही आहे. तर ही मी ईश्वर आहे अशी अवस्था आहे. तिथे तिन्ही भुवनांचं त्याला भान असतं, परंतु त्याला कुठलंही कर्तव्य नसतं, त्याला ड्युटी दिलेली नसते. हा अनंत आनंदाची ही अवस्था म्हणजे जीवन मुक्त. म्हणजे सामान्य मुक्ती काय, जी शरीर सोडल्यावर मिळते. विदेह मुक्ती शरीर असताना मिळते, म्हणजे गॉड रिअलायझेशन किंवा मजहूब, जिथे भान नाहीये तिथे तो त्रिगुणांचा उपभोग घेतो पण उपयोग करू शकत नाही, कारण त्याला भान नाही. तिसरं जीवन मुक्त, त्यालाही शरीरात असताना मी ईश्वर आहेच अवस्थेचा अनुभव येतो, तोही त्रिगुणांचा उपभोग घेतो परंतु उपयोग करत नाही, कारण त्याला कर्तव्य नाही. इथे त्याला सगळ्या तिन्ही भुवनांचंही भान असतं आणि मी ईश्वर आहे अवस्थेचंही भान असतं. आता चौथी परममुक्त. आणि आता ह्या तीन बघितल्यावर चौथी शेवटची मुक्ती आहे. म्हणजे तुम्हाला आपोआपच कळलं असेल की हे सद्गुरूंबद्दल आहे. परममुक्त जे पूर्णत्व आहे, परम अवस्था, उच्च अवस्था आहे की नाही. आता तीन प्रकारच्या मुक्ती झाल्यावर चौथी कळणं काहीच अवघड नाही. चौथी म्हणजे परममुक्ती. परममुक्त जो पूर्ण पुरुष, कुतुब किंवा सद्गुरू म्हणून ज्ञात आहे. तर बाबांनी इथे तिन्ही एकच सांगितलंय. कुणी त्याला पूर्ण पुरुष म्हणतं, कुणी परफेक्ट मास्टर म्हणतं, कुणी कुतुब म्हणतं, कुणी सद्गुरू म्हणतं. म्हणून हे जे लोक आहेत, जे परफेक्ट मास्टर आहे, जो सद्गुरू आहे, ज्यांनी बकाबिलाह प्राप्त केलेली आहे, म्हणजे ईश्वर साक्षात्कारानंतर त्रिगुणांचा अनुभव घेऊनही अनंत आनंद अवस्थेत पहुडलेलं राहण्याऐवजी अनंत यातना सहन करून जो जे अमर्याद चैतन्य आहे, त्या महाचैतन्य अवस्थेपासून सामान्य चेतनेप्रत खाली येतो, या सृष्टीचं आणि स्वतःचं भान परत मिळवतो, तो म्हणजे परममुक्त. कारण त्याला या सृष्टी प्रित्यर्थ कर्तव्य असतं. ते कर्तव्य निभावण्यासाठी सृष्टीचं आणि स्वतःचं भान असणं आवश्यक असतं. कॉन्शियसनेस, चेतना असणं आवश्यक असतं. त्याचं काम झाल्यानंतर, देह टाकल्यानंतर मग तो अनंतात विलीन होतो. म्हणजेच ईश्वरची जी परमात्मा अवस्था आहे त्याच्यामध्ये विलीन होतो. एक व्यक्तिगत आत्मा अनंत आनंदात म्हणून तो तिथे राहतो. परमात्मा अवस्थेमध्ये तिथे तो राहतो. परममुक्त जो पूर्ण पुरुष, कुतुब किंवा सद्गुरू म्हणून ज्ञात आहे, ईश्वर साक्षात्कारानंतर सामान्य चेतने प्रत येतो व एकाच वेळी मी ईश्वर आहे या अवस्थेविषयी व तीन सापेक्ष अस्तित्वाविषयी, त्यांच्या अनुरूप भुवनाविषयी सचेत असतो. तो ना केवळ सर्व शक्ती, सर्व ज्ञान व सर्व आनंद यांचा उपभोग घेतो, परंतु वैश्विक शरीर व मनाद्वारा अस्तित्वाच्या सर्व भूमिकांवर त्यांचा वापर करतो. एकदा तो परफेक्ट मास्टर झाला, ईश्वर साक्षात्कार मिळाला, त्यानंतर महाचैतन्य म्हणजे सामान्य चेतने परत तो खाली आला. म्हणजे त्यावेळी आपण त्याचा मागच्या वेळेला, जसा मागच्या प्रकरणामध्ये आपण त्याची चर्चा केली की दुहेरी अनुभव घेतो. एकाच वेळेला मी ईश्वर आहे आणि मी मनुष्य आहे असा त्याचा बकाबिला अवस्था दुहेरी अनुभव घेतो. तिथे काय होतं की तो त्याचं आता शरीर कसं झालं, वैश्विक शरीर झालं. त्याचं मन वैश्विक मन झालेलं आहे आणि त्याद्वारा जे तिन्ही भुवन आहेत, स्थूल भुवन, सूक्ष्म भुवन आणि मनोभुवन, त्या सगळ्यांचा तो उपभोग घेतो. कोणत्या प्लेनवर काय चाललंय त्याच्यावर त्याची नजर असते. त्यांच्यासाठी काय उपयोग करायचा, त्यांची कशी मदत करायची, हे त्याचं कार्य असतं. आणि सगळ्या भूमिका ज्या आहेत, सप्तभूमिका, त्याचं सुद्धा त्याला भान असतं, कॉन्शियसनेस असतं, चेतना असते. आणि त्याच्या ज्या त्रिगुणात्मक पैलू आहेत, अमर्याद शक्ती, ज्ञान आणि आनंद, यांचा वापर त्या भूमिकांवरच्या, त्या तिन्ही भुवनांवरचे, तिन्ही भुवनांमध्ये स्थूल भुवन म्हणजे सामान्य लोक सुद्धा आले,
त्यांच्यासाठी, भूमिकेवरच्या सगळ्या लोकांसाठी, साधकांसाठी कसा वापर करायचा ते तो वापर करतो. असे परममुक्त स्वतःबद्दल ईश्वर म्हणून त्याच्या अप्रकट व प्रकट पैलूत सचेत असतात. जे ईश्वराचे प्रकट आहे, उघड आहे, प्रगटीकरण झालेले, उद्धृत झालेले आहेत असे पैलू आणि जे अप्रगट पैलू आहेत ह्या दोन्ही बद्दल तो सचेत असतो, कॉन्शियस असतो. त्याला माहित असतं की मी ईश्वर आहे. मॅन टू गॉड अवस्था. त्यांना स्वतःविषयी उभयता, अपरिवर्तनीय दिव्य सार तत्व, जात इंटू ब्रॅकेट व अपरिमित विविध प्रगटीकरणे सिफत म्हणून माहिती असते. आता त्याला अमर्याद दिव्यत्व जे आहे जे कधीही बदलत नाही, म्हणजे मूळ यथार्थता म्हणजे ईश्वर, अस्तित्व, सत्य ह्याच्याबद्दल पण जाणीव असते. आणि त्या ईश्वराचं जे विविध प्रगटीकरण आहे, ईश्वराचे विविध अवतार असू दे किंवा ईश्वराचं गॅसेस, दगड, धातू पासूनच प्रत्येक जीव म्हणून जो ईश्वर प्रगट झालेला आहे त्या प्रत्येक जीवात्म्याबद्दल सुद्धा माहिती त्याला असते. ते स्वतः ईश्वर म्हणून सृष्टी वेगळे व ईश्वर म्हणून रक्षण करता, धारण करता व संहार करता व ईश्वर म्हणून ज्याने सृष्टीच्या मर्यादा स्वीकारल्या आहेत व पार केलेल्या आहेत अनुभव घेतात. मग तो ईश्वर म्हणून ईश्वराच्या ज्या सगळ्या अवस्था आहेत, मग तो मर्यादेतला ईश्वर बांधलेला असो, अमर्यादेतला ईश्वर ईश्वर म्हणून असू दे, सृष्टी वेगळा ईश्वर म्हणून ईश्वर असू दे, तिथे ब्रह्मा विष्णू महेशाच्या अवस्थेतला ईश्वर असू दे, त्यानंतर सृष्टीच्या मर्यादा ज्याने धारण केल्या आहेत म्हणजे जीवात्माच्या स्वरूपातला, किडा मुंगी पशु पक्षीच्या स्वरूपातला असू दे, भूमिकांवरचा साधक रूपातला ईश्वर असू दे, मनुष्याच्या अवस्थेतला ईश्वर असू दे, या सगळ्या अवस्था तो जाणतो, त्या स्वतः धारण करतो, तो त्या पार करतो, त्या सगळ्याचा तो अनुभव घेतो. मीच तो सर्व आहे, मीच किडा मुंगी झाड पशु पक्षी प्राणी आहे, मीच साधक आहे, मीच भूमिकेवरचा आहे, मीच ईश्वर आहे, मीच अमर्याद आहे आणि मीच मर्यादित आहे. मी धातू पण आहे, पत्थर पण आहे, गॅस पण आहे, वायू पण आहे, पाणी पण आहे आणि मी अमर्याद ईश्वर, नश्वर असा ईश्वर पण आहे. ह्या सगळ्याचा तो अनुभव घेतो. याचा अर्थ असा की परममुक्त ईश्वराच्या 10 अवस्थांच्या मानचित्रात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक अवस्थेविषयी सचेत असतो. ईश्वराच्या ज्या 10 अवस्था आहेत ते आता आपण यानंतरचं पुढचं प्रकरण ईश्वराच्या 10 अवस्था आणि आपल्याला त्या माहिती आहेत. कोणत्या त्या अवस्था की बियॉन्ड गॉड स्टेट पासून म्हणजे ईश्वराची जी परात्पर अवस्थेपासून पुन्हा सचेतनतः मी ईश्वर आहे ही जी अवस्था त्याने मॅन टू गॉड प्राप्त केली त्या सगळ्या अवस्थांविषयी तो सचेत असतो, कॉन्शियस असतो, भान असतो. किती ते अद्भुत असणार तो अनुभव. परममुक्त ईश्वराच्या त्रिप्रकृतीच्या सच्चिदानंदाच्या निरंकुश शांती व पूर्णतेचा अनुभव घेतो व वापर करतो. ईश्वराचे जे सच्चित आनंद 3 गोष्टी आहेत, सत चित आनंद, सच्चिदानंद म्हणून ते जे आहे मेहर बाबा विद्यानंद, सच्चिदानंद परमानंद मेहर बाबा विद्यानंद जे बाबांनी सांगितलं होतं भाऊ कल्चरेंना तिकडे सांगायला. तर तो जो असा परममुक्त आहे तो ईश्वराची जी त्रिप्रकृती आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद म्हणजे सच्चिदानंद अवस्था, त्या अवस्थेची जी निरंकुश शांती. कसं आपल्याला सगळे आपण शांतीच्या शोधात भटकतो आजकाल नाही का, इथे शांत आहे, इथे पीसफुल आहे, पण ती अजिबात जी ती वर्णनातीत जी शांती आहे कशी असेल ती सुंदर अवस्था, अशा शांततेचा तो अनुभव घेतो, पूर्णत्वाचा तो अनुभव घेतो आणि केवळ अनुभव घेतो नाही तर त्या पूर्णत्वाचा, त्या शांतीचा तो वापर पण करतो सृष्टीसाठी. तो सृष्टीच्या दिव्य लीलेचे सुख दुःखे पूर्णपणे अनुभवतो. ही जी सृष्टी आहे त्याच्यात ही जी ईश्वराची दिव्य लीला चालू आहे, त्याचे सृष्टी सौंदर्य असू दे, पक्ष्यांचं सौंदर्य असू दे, निसर्ग सौंदर्य असू दे, दुःख असू दे, विडंबना असू दे, घातपात असू दे, जी काही आहे ते सगळ्याचा तो पूर्ण अनुभव घेतो. का? कारण तो सगळ्यांमध्ये स्वतःला बघतो. सर्व माझ्यात सामावलेले आहे आणि मी सर्वांमध्ये आहे म्हणजे त्या प्रत्येक किडा मुंगी पास तो स्वतः बनतो.
मग तो पापी असेल, पुण्यवान असेल, एक आनंदी आत्मा असेल, एक दुःखी आत्मा असेल, त्या प्रत्येकाचं दुःख आणि आनंद तो स्वतः अनुभवतो. अशी ती अवस्था आहे. म्हणून सांगितलेले आहे की या अवस्थेला अनंत आनंद अवस्था नाही, तर महाचैतन्यापासून सामान्य चैतन्यप्रत येताना त्या प्रवासात पण त्याला यातना आहेत. आणि सद्गुरुपद प्राप्त मॅन टू गॉड झाल्यावरही त्याला या सृष्टीच्या पण यातना त्याला अमर्यादपणे सतत सहन कराव्या लागतात, जोपर्यंत शरीर तो टाकत नाही तोपर्यंत. म्हणजे हा पूर्ण यातनामय प्रवास आहे आणि नंतरही यातनाच यातना त्याच्या वाट्याला असतात. आणि म्हणूनच ती परफेक्शन आहे, हायेस्ट स्टेज आहे. म्हणून तर बाबा सांगतात की ईश्वरापेक्षाही सद्गुरु जो आहे तो महान आहे, कारण तो कष्ट सहन करतो सृष्टीसाठी. तो ईश्वर म्हणून सर्वात आहे हे त्याला माहित असते व म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांना मदत करू शकतो व इतर आत्म्यांना 4 प्रकारच्या मुक्तांपैकी कोणत्याही मुक्ताप्रमाणे ईश्वर साक्षात्कारित करू शकतो. त्याला माहित असते की तो ईश्वर आहे, तो सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या, कारण त्याने आता स्वतःच सृष्टीचं भान आणलं. सृष्टीचं भान नसेल तर तो मदत करू शकणार नाही, जसं की विदेहमुक्त मजूब आहेत, ब्रह्मीभूत आहे, पण त्याला सृष्टीचं भान आहे आणि त्याचं कर्तव्यही आहे. त्यामुळे इतरांना तो आध्यात्मिक दृष्ट्या मदत करतो. कोण कुठे अडलाय, त्याचं काय अडचण आहे हे बघून ह्या 4 मुक्तींपैकी सामान्य मुक्ती, विदेह मुक्ती, जीवनमुक्त किंवा परममुक्त, ज्याच्या भाषात ज्याच्या नशिबात जे आहे, ज्याची तयारी जेवढी आहे त्याप्रमाणे कोणतीही मुक्ती देऊन तो इतरांना ईश्वर साक्षात्कार देऊ शकतो. तो खरोखर विशेषत्वे मानवतेचा व सामान्यपणे सृष्टीचा मदतगार आहे. म्हणून बाबा सांगतात की असा जो मॅन टू गॉड परफेक्ट मास्टर आहे, सद्गुरु जो आहे, पूर्ण पुरुष जो आहे, तो खास करून मानवाचा आणि सामान्यपणे इन जनरल पूर्ण सृष्टीचा तो मदतगार आहे. कारण पूर्ण सृष्टीतले इतर जीवांनाही तो पुश देतो, आध्यात्मिक धक्का देतो, पुढे ढकलतो. आणि विशेषत्वाने मानवाचा का, कारण जे आध्यात्मिक मार्गात नाहीत त्यांना आध्यात्मिक मार्गात आणणं, जे आध्यात्मिक मार्गात आहेत त्यांना पुढे ढकलणं, जे ऑलरेडी 5व्या 6व्या भूमिकेत आहे त्यांना साक्षात्कार देणं, अशी मदत तो करतो. म्हणून तो संपूर्ण सृष्टीचा मदतगार आहे. इथे 24 नंबरची जी ही मुक्ती चतुष्ट आहे, मुक्तीचे 4 प्रकार, हा एक पुरवणी संपले. आता आपण लगेच दुसरी पुरवणी सुरू करू. आणि ती दुसरी पुरवणी काहीही नसून तुमच्या समोर जो हा चार्ट आहे, आतापर्यंत जे आपण बघितलं ते सारांशाने ह्या चार्टच्या माध्यमातून, तक्त्याच्या माध्यमातून इथे बाबांनी सांगितलं. ती म्हणजे 25वी पुरवणी, पान नंबर 354 आणि 355 वर आहे, मुक्ती चतुष्ट्याचे सार. म्हणजे मुक्ती चतुष्ट, चौकट ज्याला म्हणतो, चौकट, त्रिकूट, तसं मुक्ती चतुष्ट हे जे 4 प्रकारच्या मुक्ती आहे, याचं सार काय, सारांश काय, तो इथे बाबांनी दिलेला आहे. या 4 प्रकारच्या मुक्तीचा सारांश मेहर बाबांनी पुढील प्रमाणे दिलेला आहे. याप्रमाणे बाबांनी मुक्तीचा सारांश दिला. आता तो काय, तुमच्या समोर चार्ट आहे, प्रेझेंटेशन केलेला आहे. जे मोबाईल वरून जॉईन झालेत त्यांना दिसतोय का व्यवस्थित चार्ट? सगळ्यांना चार्ट व्यवस्थित दिसतोय का, की अजून मोठा करायचा आहे? कारण ह्या चार्टच्या माध्यमातूनच आपण हे समजून घेणार आहोत. डाउनलोड नहीं हो रहा है वो। नहीं, उसको डाउनलोड क्यों करना है, आपको खाली देखना है। नहीं दिख रहा है, नहीं मैंने किया ना, उसको टच किया, नहीं दिख रहा है। नहीं, उसको बड़ा कर दीजिए, ऐसा धीरे से ऐसे उंगली करके थोड़ा सा ऐसा एक्सपांड करेंगे तो दिखाई देगा। मैं और भी उसको बड़ा करने की कोशिश करती हूँ, लेकिन फिर उस चक्कर में क्या होता है कि बड़ा कर, ये नहीं जो आप बोल रहे ना पेज का, ये तो दिख रहा है क्लियर। हाँ।
जय बाबा, जय बाबा. आता जे सांगितलं, जे बक्का बिल्लाची जी अवस्था राहते, ती अवस्थेमध्ये अनंत आनंद अपार शक्ती जे तिन्ही राहतात. मग त्याच्यामध्ये आणि अवतारामध्ये डिफरन्सेस काय? कारण की ते अवस्था सेम अवताराची पण राहते, सद्गुरूची पण राहते. ते काय डिफरन्स आहे? जय बाबा. पण तुम्ही आता जे सांगितलं ना, की त्यांची भूमिकेमध्ये त्यांना प्रोसीड करणं, बक्का बिल्ला जे असतात त्यांना याचे कर्तव्य राहते. मग अवतार बी तर तेच काम करतात, त्यांना प्रोसीड करतात. तर मग डिफरन्सच काय झाला? हा. तर असं ऐकण्यात आलेलं आहे की बाबांनी सीमा म्हणून एक शायर होता, तर त्याला त्याची गझल ऐकून की अब क्या बताओ मैं तुझे, मिलने से क्या मिला, तर बाबांनी ती गझल बाबांना इतकी आवडली की बाबांनी म्हटलं की या शायरला मी तात्काळ मुक्ती देतो. तर ती कोणत्या प्रकारची मुक्ती असेल, असं म्हणजे बऱ्याच वेळा ऐकण्यात आलाय की बाबांनी त्याला मुक्ती डिक्लेअर केली होती.
हो ताई, आहे आहे आहे. येस. ओके. राईट. सामान्यतः पूर्णता ब्रॅकेटमध्ये परफेक्शन या शब्दाला उच्चतम किंवा पराकाष्ठेच्या प्रकारच्या उपलब्धीचा अर्थ अभिप्रेत आहे व म्हणून पूर्णता अधिक पूर्णता होऊ शकत नाही. परंतु दिव्यत्वाच्या परिभाषेत जेव्हा पूर्ण हा शब्द वापरला जातो तेव्हा बक्का बिल्लाच्या सलुकीयत अवस्थेत पूर्णत्वाचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार कामिल म्हणजे पूर्ण पुरुष म्हणून म्हटला जातो. दुसरा प्रकार अकमल म्हणजे अत्यंत पूर्ण पुरुष म्हणून म्हटला जातो. तिसरा प्रकार मुकाम्मिल म्हणजे परम पूर्ण पुरुष म्हणून म्हटला जातो. शाश्वत सत्याच्या त्याच्या निरंतर व जाणीवपूर्वक अनुभवात म्हणण्याजोगा मुळीच फरक नाही. परंतु पूर्णत्वाला तुलनेच्या पायऱ्या त्याला ज्या जोडल्या आहेत त्या पूर्णत्वाच्या कार्यफरकामुळं ब्रॅकेटमध्ये कार्यालयीन कार्याच्या फरकामुळे म्हणून कार्यातील फरकामुळे पूर्णत्वाच्या प्रत्येक प्रकाराला निरनिराळे गुणविशेष लावलेले आहेत.
कामिल सहज केवळ एकाच मनुष्याला ईश्वर साक्षात्काराचा सचेत अनुभव देऊ शकतो व केवळ त्याच मनुष्याला आपल्यासारखा सत्याच्या शाश्वत अनुभवाचे संदर्भात करू शकतो. अकमल अनेकांना अनुभवाचे संदर्भात आपल्यासारखे करू शकतो. ज्या अर्थी मुकाम्मिल न केवळ कितीही संख्येत किंवा किंबहुना सृष्टीतील सर्वांना आपल्यासारखे सत्याच्या शाश्वत अनुभवाचे संदर्भात करू शकतो. हे मुकामीच्या बाबतीतच आहे. परंतु तो उत्स्फूर्तपणे कितीही संख्येवर त्यांच्या भौतिक शरीराचे परिवर्तन म्हणजे ट्रान्सफिगरेशन प्रदान करू शकतो व त्याचे शरीर स्वतःच्या
स्थूल जगतातील शरीरासारखे दिसेल असे जगू शकेल, असे अनुभवू शकेल, असे सत्याचा शाश्वत व सचेत अनुभव प्रदान करू शकतो. नाही, या बाबतीत काही असं क्लॅरिटी मला आत नाही या विषयी. बका बिल्ला दुसऱ्या दिव्य प्रवासाचा अखेर आहे. फना पिल्ला व बका बिल्ला मध्ये दिव्य संगमस्थानी ब्रॅकेटमध्ये मुक्कामे फुरतत तुर्य अवस्था आहे. ब्रॅकेटमध्ये फना मा अलबका. पुढे वाचू.
तुरीय अवस्था ही स्थिती आहे की जेथे जी कधी कधी महाचैतन्य मी ईश्वर आहे अवस्थेचा अनुभव देते व जेथे कधी कधी महाचैतन्य सामान्य चेतनेच्या मी मानव आहे अवस्थेचा अनुभव देते. ही स्थिती ज्यांना मज्जूब सालिक किंवा परमहंस म्हटले जाते. ओके. ही स्थिती ज्यांना मज्जूब सालिक किंवा परमहंस म्हटले जाते ते अनुभवतात व जे या तुरिया अवस्थेत कधी कधी मी माझ्या स्वतःचा ईश्वर आहे व कधी कधी मी माझ्या स्वतःचा प्राणी आहे म्हणून सचेतनेने अनुभवितात.
हो, हो. हाँ, हाँ। बाबा की जय। हे परवरदिगार, सबके राखनहार और सबकी रक्षा करने वाले, तुम्हारा कोई आदि नहीं है और न तुम्हारा कोई अंत है। तुम अद्वैत हो, तुम गुणना से परे हो और तुम्हारा पार कोई नहीं पा सकता है। तुम्हारा कोई रंग और रूप नहीं है। तुम अभिभार से रहित हो और तुम गुणातीत हो। तुम अपार हो और अगाध हो, कल्पना और